बातमी। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना महाराष्ट्रात कुणीही ओळखत नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। सपकाळांना कुणी ओळखतही नाही आणि मानतही नाही असा टोला फडणवीसांनी लगावला। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा आहे आणि ते या ठिकाणी काही तुमच्याबद्दल बोलले आहेत। म्हटलं कोण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष? मी पण त्यांना ओळखत नाही, महाराष्ट्रात कोणी त्यांना ओळखत नाही। त्याच्यामुळे मी कशाला माझा वेळ वाया घालू, मी कशाला त्यांच्यावर बोलू? मी सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे। ज्यांना कोणी ओळखत नाही, ज्यांना कोणी मानत नाही, अरे हे चिखली शहर भारतीय जनता पार्टीचं, महायुतीचं आमचं शहर। ब्रेक नंतर स्वागत। अनंत गर्जेच्या कुटुंबियांनी छळ केल्यानंच माझ्या मुलीनं आत्महत्या केली असा दावा गौरी पालवेच्या आईनं केलाय। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात तिचा पती अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केली। गौरी पालवेचा दीर आणि नणंद या दोघांवर गुन्हा दाखल होऊनही ते फरार आहेत। त्यामुळे या दोघांनाही अटक करण्याची मागणी गौरीच्या कुटुंबानं केली। गौरीच्या मृतदेहावर जखमा होत्या असा आरोपही कुटुंबानं केलाय। तिच्या डोक्यावर मारलेलं वरण होता, डोक्यावर होता आणि छातीवर इकडे पण असं पूर्ण काळ झालेलं होतं। मारामाऱ्या झालेल्या असणार, विषयच नाही, कारण डोक्याला मार लागण्याचा संबंधच नाहीये। जरी सुसाईड स्वतः प्रयत्न केला तर ठीक आहे ना, तुम्ही गळ्याला लागू शकतं, इथून ते वरण असतात, पण डायरेक्ट इकडे पोटावर वरण नसतो आणि डोक्याला मार लागण्याचा काय संबंध आहे? डोक्याला मार लागलेला होता लेकराच्या माझ्या, त्याच्यामुळे नाहीच आहे, हत्याच आहे। ती हत्या केली त्यांनी, आत्महत्या नाहीच आहे, हत्याच आहे। आणि अनंतलाच एकट्याला अटक का? हे दोघं का नाही? हे दोघं फरार कसे काय आहेत? आणि तिचा दीर तर तिच्या सोबत राहत होता, अजय गर्जे हा तिच्या सोबतच राहत होता। मेंटली हॅरेसमेंट होती, दोघांची होती, आणि हॅरेसमेंटमुळेच झालंय ते, आणि ते तिघांनी मारलंय। ते दोघांनाही अटक केलं पाहिजे आणि बिलकुल कोणत्याही पक्षाचा कोणाचाही दबाव न होता जे यंत्रणा आहे पोलिसांची त्यांनी व्यवस्थित चौकशी केली पाहिजे।